मिसरी मस्तपैकी सकाळ सकाळ कशी मिसरी भाजल्याशिवाय आपल्याला प्रेशरच येत नाही अशी मिसरी घासतो आणि मस्तपैकी प्रेशर होऊन मोकळा होतो. सुंदरी बघ तुझा बाप कसलाय. अगं त्यांनीच अख्ख्या घरात दूर केलाय वरून आपल्यालाच ओरडतोय. सांग काहीतरी. मी समजावते तुम्हाला. सांग. अहो आबा ही काय करताय. अहो तुम्ही मिस्त्री भाजल्यामुळे ना आमच्या दोघाला वाटलं की घरात काहीतरी पेटलंच म्हणून आम्ही पळत आलतो. तुम्हाला एवढीच मिस्त्री भाजायची होती तर तुम्ही मला सांगायची. मी दिली असती ना अंगणात भाजून. तुम्ही कशाला त्रास घेतला. मला कसं वाटलं कशाला तुला सकाळ सकाळच्या पारी त्रास म्हणून मीच बसलो आपलं फुकत अशी फू. लय हागाय लागली रे आयो. लय हागाय लागलेली मला इकडं आल्यावर आवरत बी नाही. गावाकडे कसं एकदम पटांगणात बसल्यावर झाल्यावर आणि तरी वाटतं हिथं चार भिंतीच्या आत इकडं संडासच होत नाही. मी पण काही तर बोलत बसली. चला की पटकीनं मस्तपैकी संडास करतो कोणीतरी जायच्या आधी. चला. अरे बड्या अरे जाड्या गेंड्या ढापल्या उघड. अरे लय प्रेशर आला का माझी चड्डीत होईल का दरवाजा उघड. आईला सकाळ सकाळ सुंदरीला चहा करून दे म्हणलं. चहा करून स्वतःच पेत बसली. साखरे बुवा काय झालं जाय बापू. अहो सकाळ सकाळ एवढ्या घाई कुठं चाललाय तुम्ही. जाय बापू अहो तुमचं काय डोळे बिळे फुटलं काय. आता सकाळच्या पारी मी ही टमरेल घेऊन काय देवाला पाणी घालायला चाललोय काय. संडासला चाललोय ना का आता तुम्ही माझ्या मागासा वास घेत. अहो सासरी बुवा घरात एवढं मोठं संडास बाथरूम बांधलं की उघडा कुठे निघाले फका फका. कसं आहे ना जाय बापू माझं कसं या असं मोकळे हवेत पटांगणात चारी बाजूनी जागा खेळणाऱ्या अशा पटांगणात हवेत गेल्याशिवाय मला प्रेशरच येत नाही. प्रेशरच येत नाही. अहो सासरे बुवा अहो तुम्हाला काय कळतं बिळतं का नाही. अहो ही गाव नाही ही शहर आहे. शहर इथं सोसायटी असत्यात. असंच तुम्ही उघड्या हागायला गेला तर लोक काय म्हणतील. तुमची इज्जत नसली तर काय झालं माझी तर चार चौकात इज्जत आहे ना. चार चौकात इज्जत आहे म्हणा. अहो जावे बापू मी जर असं चार चौकाच्या इज्जतीचं आणि लोक काय म्हणतील ह्याचा विचार करत बसलो तर उद्या माझं हागणं बंद होईल. आलंय तुम्ही कुठं चार चौकात इज्जतीचं. सारा जाऊ द्या मला. सासरे बुवा अहो ती मोबाईल कशाला घेऊन चाललाय ती. कसं ना जावे बापू मोबाईलवर गाणी ऐकत संडासला बसल्याशिवाय मला प्रेशरच येत नाही. खानदान असंच साधा डोक्याला वैताग करून ठेवतोय. ए सुंदरी अच्छा असा प्रॉब्लेम आहे होय तुझा. लगा पण लईच मोठा प्रॉब्लेम आहे. एक वडापाव सांग. एक वडापाव. माईला पाव्या लईच त्रास आहे रे तुला. हा लईच हाल चालले तुझे. मला तर का नाही रडूच येते. मग पहिलं कसं असायचं लग्न झाले बायकाला सासरवास असायचा. पण आता सगळं उलटेच झालंय.
आता माणसाला सासरवास या, त्याला आपण बायकोचा वास असं म्हणलं तरी चालेल. बायको वास? हं. अरे गाण्या, तुला काय म्हणायचं जरा नीट सांग की. एकतर ती वडापाव तरी खा, नाहीतर घडाघडा बोल तरी. अरे जसा सासूचा सासरवास तसा बायकोचा बायकोवास. गाण्या, एवढं टेन्शन मध्ये दिला का? काहीतरी करला का तू? एकच आपला जीव भावाचा मित्र का? एकच वालीला का तू माझा? अरे 2 दिवसांनी म्हणजे 14 तारखेला ती माझा सासरा आणि त्याचं ती बुटारने घेऊन 1 महिना होईल, 1 महिना. म्हणजे येत्या 14 फेब्रुवारीला तुझा सासरा येऊन 1 महिना होईल. अरे येऊन म्हणजे माझ्या घरी येऊन रे. म्हणजे तुझ्या घरीच याला का? आता त्याला काही घर नव्हतं, दार नव्हतं, काय हॉस्पिटल नव्हतं का? बरं याला तर याला डिलिव्हरी केली, पण पाठ झालं का बोकड झालं? अरे गण्या, येऊन म्हणजे डिलिव्हरी काय नाही झाली, माझ्या घरात पदार्पण केलं. महिनाभर झालं फुकटचं गिळतोय माझ्या घरी. काय सांगू गण्या तुला, महिनाभर झालं बायको शेजारी झोपलो नाही का. ती सासरा इकून, ती मेहुणा इकून. सासऱ्याच्या बगलाचा वास मेहुणा पादू पादू जर करतोय. हरत असल्या वासाच्या ह्याच्यात माझा महिना चाललाय रे. असेच दिवस चाललेत, लय वाईट हालत चालले माझी. पण आता नाही जाणार. कस काय? 2 वडापाव सांग. म्हणजे मला कसं का नाही, वडापाव बांधून येतो कॅरी बॅग मध्ये माझ्या आयटमला. तातडीच क्या मग धरणं वडापावर वडापाव मागतोय. आता मग ते माझ्या आयटमला 2 वडापाव बांधून न्यायच्यात कॅरी बॅग मध्ये. अरे काय उपास बिपास धरला होता का कुठल्याच मसुबाचा? अरे तर मी माझं का गाराला सांगतोय तुला. तुला वडापाव खायचं सुचतंय, काहीतरी करला का? अरे गाण्या, एकदा ते सासरा आणि मेहुणा घराच्या बाहेर काढलं ना तो. अरे तुला ना वडापावनी आंघोळ घालीन, वडापावनी. तो हा काय जरी बसला ना तर मग सटा वडापाव निघते ना. इतकं वडापाव खायला तुला फक्त पैसा. बरं थांब. झालं म्हणून समज. तुझं काम असं चुटकी सरशी करून टाकतो मी. तुझा ते सासरा आणि तुझा ते मेहुणा नाही, त्यांना 12 वर्षासाठी खडी फोडायला पाठवलं ना, तर बघ मग. अरे तू एकदम निवांत राह, मी आहे ना. गण्या, नेमकं तू करणार काय ती तरी सांग. अरे पाव्या, तुला काय करायचंय? 14 फेब्रुवारीला ते गेले म्हणजे बस ना, तुझ्या डोक्याची कटकट जाणार. मरले की आवती कुठे नाही मरलं म्हणते विचार. ते माझं मगाशीच नेलतो ना. आलं घंटी वाजती, कोणतरी आलं, मी बघून येतो. तुम्ही राहून द्या. तू जाऊन बघून येतो. माझ्या वरच्या दाजीला मारा. बरं ये बघून ये बंड्या. खेळा ना लवकर. 2 पडले मोहर द्या. प्रवीण आता माझं कसं होणार प्रवीण? कोण आहे तू? मला ओळखते? अशी करायला लागली या. प्रिया, याच्या मिले आत्याला ओळखलं नाहीस तू माकडा. तू एवढा लहान होता, एवढा लहान होता ना, तेव्हापासून मी तुझी संडास साफ करायची, आवयाची सुसू पण साफ करायची, हागलेलं वाकलेलं काही म्हणू नका, सगळं साफ करायची मी. ह्यो आता मोठे म्हणून काय झालं रे? मला विचारला चिमिली आत्याला. अरे गदड्या,
चिमिली आत्या ओळख ना मला, चिमिली आत्या. ती मुंबईची चमेली आत्या, तिला कधी मी बघितलंच नव्हतं, आज बघितलं. पण तुझं तर लग्न जमलं होतं ना? हो लग्न. विचारा की काय झालं. काय झालं? कारण ती आत्या तू. अहो काय सांगू तुम्हाला, लय मोठं दुःख, लय मोठं. माझं लग्न जमलं ना, हेच लय मोठं दुःख व. माझं लग्न जमलं, पण लग्नाच्या आधीच माझा नवरा मिळाला. उपवास लागायच्या आधीच वाहून गेलं. बाय बाय प्रवीण, काय सांगू तुला. अरे किती स्वप्न सजवली होती आम्ही असं स्वप्न बघितली होती की आम्ही लग्न ना असं शिमलाला करणार आणि पुन्हा हनीमूनला गोव्याला जाणार होतो आणि पहिल्या अॅनिव्हर्सरीला स्वित्झर्लंडला आणि पुन्हा ना मुलाच्या जन्माच्या वेळेस अमेरिकेला आणि मुलाच्या बारशाच्या वेळेस आम्ही होलुलूला जाणार होतो. कशाला? होलुलूला. पण काय करावं, नवराच मिळाला. पुटक माझं नशीब, माझं कपास खेचलं बाबा. काय प्रवीण, कसं होणार माझं, वाटुळ झालं. आत्या रडू नको तू, तुझं रडणं बघून मला रडायला लागले. हळू सुंदरे, अगं आपल्या घरात पाहुणी आली आणि अशी तिला दारातच ताट करत ठेवायचं का? जा तू च्या टाक आणि पाणी बी घेऊन या. येते हा घेऊन. पाहुण्याकडे नको इकडं. मागे सारखा हडा करत आलेली. काय नाव म्हणलीस तुझं? चमेली. बर चमेली का? छान नाव या. प्रवीणची आत्या, तुम्ही चला आमच्या घरात. ए बांड्या, हे बघ, ही आत्याची घेतली मी एक बॅग, तू तिथली बॅग घे. चल अरे हो की मोर. आबा तुम्ही हो मोर, बॅग ठेवायची आणि आत्याला घेऊन येतो की. बरं मी घरी जातो आधी. कन्या, काय अवतार केलाय ही? आगे आगे देखो होता है क्या. जाय बापू, काय पुसूर लावली? काय नाही आबा. काय नाही कसं. अहो हा प्रवीण ना मला लगेचच जा म्हणतोय की या घरात अगोदरच ना खूप माणसं झाली आहेत, मग तू कशाला आत्या आलीस अजून. असं म्हणलं जाय बापू? हो ना. अहो जावय बापू, तुम्हाला काही कळतं का नाही? आता ही चमेली, तिचा नवरा मेलाय, मग तिला माझ्यासारख्या तरण्या ताट्या रांगड्या गड्याच्या आधाराची गरज आहे की नाही? हो की नाही ग चमेली? हो ना बा, मी पण तेच म्हणते ना. चमेली, तुम्हाला आमच्या आबाचं नाव कसं माहिती? त्यांचं नाव आबा आहे. आताच सांगितलं ना रे बाळा तू की आमचं नाव आबा आहे. मीच सांगितलं, विसरलोच. तुम्ही आल्यापासून काहीच ध्यानात राही नाही. मूर्ख. थँक्यू. बसा, सुंदरी येईल, चहा पिऊ आपण, आहे का? बसून घ्या. अब कुठं बसायचं? ही बॅग इथे बस चमेली. सुंदरे, चहा घेऊन ये. चमेली, चहा घेऊन चहा. प्रवीण,
ही कोण म्हणायचं? अगात्या ही माझी बायको सुंदरी, ह्यांची मुलगी सुंदरे. आत्याच्या पाया पड की, जा लवकर. वा खाली खाली वा. जुग जुग जियो. आत्या अय्या पण बघा ना, ही तुमची मुलगी वाटतच नाही. मला तर असं वाटलं होतं की तुमचं अजून लग्नच नाही झालं, पण तुमची तर एवढी मोठी मुलगी आहे आणि तिचं लग्न पण झालंय. बघा ना, गावाकडे किती लवकर लवकर लग्न करतात, पण आमच्या इकडे मुंबईमध्ये 50 वर्ष झाले तरी लग्नच करत नाही. असं म्हणता हो ना. खरं? अब सुंदरे तू एक काम कर, तू जा आतमध्ये जा, किचन मध्ये जाऊन नाश्ता पाण्याचं बघ. मी जरा पाहुणीबाई बरोबर बोलतो, वळत काढतो पाळत काढतो. अहो आबा, मी कशाला खोटं बोलू. आता बघा ना, तू सलमान खान, ते राहुल गांधी यांनी पण अजून लग्न नाही केलं, आणि तो सैफ अली खान आणि ती बेबो यांनी तर आता लग्न केलं. मग तुम्ही पण करू शकता की. हा खरंच? अहो या बंड्याचं लग्न म्हणतोय मी. तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं तुमचं नाही बाई, इश्श, मला लाज वाटते. मला बोलवण्याचा इशारा होता, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी जातो बघतो काय प्रॉब्लेम आहे ते. जावा जावा जावा, तुम्ही कंटिन्यू करा. आम्ही कंटिन्यू करतो. जावा बापू जावा जावा, आम्ही कंटिन्यू करतो. ओळख करून घेतो. चेमेली हे बंड्या, तुझा आपल्या गोठ्यातल्या मशीनला जरा थोडसा चारा पाणी बघ जरा. जा चेमेली. अगं सुंदरी, सकाळ सकाळ काय झालंय तुला भांडी आपटायला? कोण भवानी येते आणि काय करते माझ्या घरात? अगं ती माझी आत्या आहे, चमेली आत्या. आत्या, हा. आपलं लग्न होऊन 1 वर्ष झालं, मला नाही कधी गाठभेट घालून दिली, आणि आताच बरं सपून मला उगवली तुमची चमेली आत्या. अगं सुंदरे, मी कशाला तुला खोटं बोलू? अगं ती माझी चुलत 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 चुलीतली चुलत आत्या आहे. एवढ्या लांबची चुलत 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 आत्या आहे, तिला एकदाची चुलीत घाला. ती कशी बघत होती आबाकडं त्या बंड्याकडं. मला ना तिचं लक्षण अजिबात नीट दिसत नाही. तुम्हाला सांगते, तिला लवकरात लवकर ना घरातून बाहेर काढा, नाही तर तुम्ही येईन मी ये. हा करतो करतो, तू नका टेन्शन घेऊ. अगं ती 2 दिवसाची पाहुणे जाईल लवकर, तू नका टेन्शन घेऊ. ती बी जाईल आणि तुझा बाप बी जाईल. हा, तिला जायला सांगतो मी. भांड दे रे इकडं. आईला नीट तर बसलंय नाही तर निष्ठायचं मध्येच. ओळख बघू कोण आहे ती. अय्या आबा तुम्ही. जा बाबा, कसं काय एवढं लवकर ओळखलं तू? तुमच्या वासावरून. हा, सकाळीच मी चांगला सेंट मारून आलोय. सेंटच्या वासामुळे नाही, तुमच्या घामाच्या वासामुळे ओळखलं. वाटतंय 2 दिवसापासून आंघोळच नाही केली. चमेली ती जाऊ दे, ते लय गंमतच करती या, गंमतच करती या. ते बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी. अय्या बर्फी, पेढा, मलाई. नाही 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 नाही, उघडून तर मग काय आणलंय. काय? अय्या मेकअपचं सामान, ज्वेलरी. मेकअपचं सामान, ज्वेलरी, तिंडक पालिश, हो, नेल पेंट. वाव. बया,
त्या बाईची काही लक्षणं नीट दिसत नाहीत आणि आबा बी बिघडल्यावर करायला लागले. काय करू? आईला माझं हे मेकअपचं दिलेलं सामान या आता चमेलीने घेतलं. म्हणजे मी तिला गुलाबाचं फुल दिलं तर ती पण ते घेईल. आजच 14 फेब्रुवारी. आंटी लाईन दे, आंटी लाईन दे. मी तिला आजच गुलाबाचं फुल आणून देतो आणि आंटी लाईन दे म्हणतो. आबा तिकडे या. आलो आलो आलो. हा. ए काय करतोय? नखपालिश. तुमच्या गोऱ्या गोऱ्या हातांना नखपालिश चांगलं दिसल म्हणून नखपालिश आणलं होतं. हो माय गॉड, मला तर भलतच काहीतरी वाटलं होतं. काय वाटलं? जाऊ दे. पण तुला अक्कल नाही का? एखाद्या झोपलेल्या बाईला असं उठवायचं नसतं. नालायक. थँक्यू. मूर्ख कुठला. अजून एकदा थँक्यू. बरं तुझं झालं असेल तर मी झोपते आता. आय लव्ह यू. मला तुम्ही लय म्हणजे लय आवडता. माईला शिब्बी येणं तर लईच ऍडव्हान्स निघाल. काही नाही. मी लय आवडते का तुला? हो लय म्हणजे लय आवडता. पण मला नाही आवडत तू. का? पण आज तर 14 फेब्रुवारी ना, व्हॅलेंटाईन डे. आज ज्या पोरीला आपण गुलाब देतो ती पोरगी कायमची आपली होती असं मला गण्याने सांगितलं होतं. पण काय करू, माझा तर लग्न आधीच नवरा मेला. मी कसं तुझ्यावर प्रेम करू? बरं झालं लग्नाच्या आधीच मला. लग्न झाल्यावर मेला असता तर तू रंडकी झाली असती. माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. आय लव्ह यू. I love you too. चमेली, आता आपल्याला हिथं कुणी सुद्धा बघणार नाही. आता हिथं फक्त तू आणि मीच. हॅपी अँटी लाईन डे. हॅपी अँटी लाईन डे. I love you, naughty boy. चमेली, तुला म्हणून सांगतो बघ, ही आबा म्हणजे कसा अख्ख्या तालुक्यात फेमस म्हशीचं या परी. एकदा ऐकलेला माल आणि आबाचे चाल कधीच माघारी घेत नसतो. आता मी तुला माझ्या दिलाची राणी केल्याशिवाय सोडतच नसतो. आओ पण हळू बोला की जरा. हळू हळू कोणीतरी ऐकल की. हळू बोल तू चमेली. हुशार आहे चमेली. चमेली, मला एक मुका दे की. थांबा 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 ना. देते की. पण कोणी आलं का ते बघते. आता कशाला कोणी येते तडपडायला इथं मध्ये? अहो येईल ना, मग तर आपल्या बट्ट्या बोळ होऊन जाईल. तुम्ही इथेच थांबा, मी आलेच बघ. नक्की बर का? मग मला मुका घ्यायचा एक काय, आपण 10 घेऊ. 10 घेऊ. जा जा जा, कोणी आले का बघून ये लवकर. अयो, आईला त्या गाण्या म्हणतो ते खरं होतं. म्हणजे माझं गुलाबाचं फुल आता ह्या चमेलीने घेतलं. हॅपी अँटी लाईन डे माझा सक्सेस झाला. अरे कुठं माझी ती शांती वागाडी जाडी रेडी टोनगी आणि कुठं ही कवळ कणीस लुसलुशीत आपली चमेली. शांतीला घटस्फोट देतो
आणि चमेलीच्याच मागं लागतो आणि लांब असा कुठंतरी मुंबई पुण्याला जातो आणि म्हशीचा व्यापार बंद करून दुसराच काहीतरी व्यापार सुरू करतो. कुठे मिळेल ही? हॅलो, अरे ऋषा कधी येतोय तू? इथं पर माझी इज्जत लुटाय आली आणि तुला 2 तास अगोदर फोन केला होता ना, कुठे मिळालाय? अरे काय 10 मिनिटात इथं येऊ म्हशीचा व्यापारी माझ्या आबरूचं पार खोबरं करून टाकेन. अरे लवकर येतो, नाही तर बघ तुझ्या मागे ठेव लवकर ये. अरे गाण्या, अरे तू इथं काय करतोय? मग आधी म्हशीच्या व्यापारी कुठे? हाय की इकडे मागे या. एक काम कर, तू त्या म्हशीच्या व्यापारी पशी जा आणि त्याने तुला अशी कचकीने मिठी मारली का नाही, मी पटकीन व्हिडिओ काढतो. म्हणजे कसं आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये सादर करायला पुरावा होईल ना. हा हा हा. एकदा ही पुरावा आपल्या हाती लागला का नाही, ती म्हशीचा व्यापारी आहे ना आयुष्यभर अशी खडी फोडायचं आणि खडी फोडायचं. हा भागलं कर. कुणाला कळून देऊ नको. जातो मी, जाते मी. जा, जा, जा. ये धर. ही कुठे ठेवू? झाला का जा. कोण नाही ना बघत आपल्याला? नाही 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 बघत नाही. बरं चमेली, आता मला एक मस्त मुका देते. एक मुका. एक मुका. मुका. एक. पोलीस. खबरदार, जागतो कोण हल्ला तरी एका गोळ्या घालून ठार करेल. काय करता रे, काय करता? हा? चला चला, तुम्हाला आता दाखवतो. हा? मला खबर लागली आहे की या घरात या चमेलीवर अत्याचार होत आहे. हा? मी माझ्या उघड्या तोंडाने बघितलंय. साहेब, उघड्या डोळ्याने असतं, तोंडाने नसतं. ए, तू जास्त बोलू नको, नाहीतर तुझ्या तोंडात गोळी घालीन. इकडं कुठं तोंड? सर मागे. साहेब, हा? तुम्हाला सांगतो, ही म्हशीचा व्यापारी माझ्या आत्याबरोबर काय गुल खेळत होता ते सगळं मी रेकॉर्ड केलं ह्या मोबाईल मध्ये. ह्याच्यात सगळं पुरावा इथं. आणि तुम्हाला सांगतो, ही माझा सासरा आणि ही बुटारनं ही माझ्या आत्यावर चक्क लाईन मारत होतं, लाईन. तुम्हाला सांगतो, ही बघा पुरावा, पुरावा बघा बघा. झालं पण तुम्हाला काय कळतं का? सासऱ्याचं काय काय नाही ते शूटिंग केलंय तुम्ही. हा? तुम्हाला नव्हतं काय कळत, माझ्या आत्याबरोबर काय काय करत होता तुम्ही? सुटलं जावा बापू. बाबा तुम्हाला दाखवतोच. साहेब, ह्यांना अशी तशी सुट्टी देऊ नका. खडी फोडा घेऊन जावा, खडी फोडायला. चल तू आता, चल चल. 12 महिने जेल मध्ये सडत. ए भोपड्या, तू बी चल. माझा बंड्या. बंड्याला खडी फोडायने तू आता. चला. तुमच्या ताटीचा मोडला बांबू तुमच्या. कुणाच्या तेवढी हिंमत आहे रे माझ्या बापाला धरून चालवलंय? हा? सुंदरे, अगं तुझ्या बापाने आणि ह्या भावाने काय देऊ लावल्या तुला माहिती का? ही सगळं मी ह्या मोबाईलात रेकॉर्ड केलं, रेकॉर्ड. तुझ्या ह्या बापाने आणि ह्या भावाने माझ्या गुन्हे आत्याची आबरू लुटली, आबरू. माझ्या आत्या. हो मावशी, मी माझ्या उघड्या डोळ्याने बघितलंय. या बाबाने या चमेलीवर अत्याचार केलाय. तुम्ही गप्प बसाओ. तुम्हाला एवढं कळत नाही का? नवरा बायकोच्या भांडणाच्या मध्ये देव सुद्धा उतरत नाही. तुम्ही कशाला मध्ये पडताय? मग तुम्ही शांतच बसा. तुम्ही साईडला व्हा. मला आधी या टवळीला बघू द्या. माझ्याकडे काय? माझी तर आबरू लुटली या मुर्दीने. तुझी आबरू लुटली ना? हं? मी लेडीजच आहे. मला सांग ना, कुठं आबरू लुटली तुझी? अशी कशी दाखवते? असं कसं दाखवू? म्हणजे बाईच आहे ना मी बी. दाखव मला. हं?
मला बाई आहे म्हणून काही दाखवू तुझ्यामुळे माझ्या बापाला धरून न्यायला लागलेत आधी मला दाखव कुठं आबरू लुटली का तुझी ए गडूळचं पाणी देवळू नको आणि या नागाची पिल्लेला खवळू नको नागाचं पिल्लू आता असं वळवळ करतो नागाच्या पिल्ल्याला हान दे का नाही बघच तू आता कुठं मला काय सापडा नाही ग ए शांत बस तू माझ्या प्रवीणची बायको आहे ना त्यामुळे मी शांत आहे नाहीतर तुझ्या प्रवीणची अगं माझा नवरा आहे तो तुझा प्रवीण काय तुझा प्रवीण मग असेल ना तुझा नवरा पण अगोदर तो माझा भाचा आहे ना तुझा भातचा वय कुठल्या हेतून नातं जोडून आले म्हणे माझा भातचा काय करशील नाही तर काय मग मी त्याची आते मग तुला दाखवलंच असतं मला दाखवशील जरा मोहर येऊन करा मग मोहर येऊन करा बघू हा, हे धरा तुमचं तुम्हाला. काय ग तुझं काय म्हणली ये की मुर्रा आता मला आवडती तू सुंदरीला हात लावला अगं तुझ्यामुळे माझ्या घरात भांडणं लागायला लागली माझ्या बापाला धरून चालवलं होतं कोण हा? ती सुंदरी तुला कोण Come on, बोलत come on, हा? हा? हे असलं मला- तुझा बाप हे असलं तुझं ही काय म्हणते भाऊ याला आणि आणि ही कसली आत्या आली बघा बघा तिला नीट केस ना काय न काय हो? हा? हा? आऊच काय तुझा आऊचच करते आता इकडे कुठं ग तू मला आत्या म्हणून सोडून देत होते ऐकून घेत होते तू माझी नोकरी करायला लागली आता अय्या अयो आत्याची केस निघली आत्या टकली झाली आत्या गणा भाऊजी तुम्ही म्हणजे तुम्ही आला होता का माझ्या संसारात मीठ कालवायला आव नाही सुंदरा वहिनी अगं यो पाव्या याने मला सांगितलं होतं की सासरा आणि मेवना घरात आले तर ते घरातून जाईनच गेलेत त्याला पळून लाव म्हणला म्हणून मी याच्या म्हणण्यानुसार असं सगळं केलंय बघा तुमची शपथ माझी शपथ आबा बघा सर तुला सुंदरे नाही 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 अगं सुंदरे अगं सुंदरे ऐक की आपल्या घरचा मॅटर आहे का नाही आपण घरात बसून मिठू घ्यायला तुम्ही गप्प बसा तुम्ही जावा साहेब जावा तुम्ही साहेब गेले. तुम्ही गप्प बसा तुम्ही सगळं कांड केलंय साहेब तिथे कुठं चालत बघ सुंदरे ओ साहेब तुम्ही कुठे चालय तुम्ही या इकडं अव सुंदरा वहिनी मुंबईमध्ये मोठा आतंकवादी हल्ला झाला या मला फोन आलता मला अर्जंट जायचं या जा तुम्ही अर्जंट बोलेल थांबा ही धरा तुम्ही इकडे या अर्जंट कुठे बोलाल इकडे या इथं सगळ्याचं दिवाळ निघालंय आणि तुम्ही कुठे निघालाय हं? साहेब कोण रे तू आता कोण तू कोण आहे तुम्ही आता हं? ऋषी भाऊजी तुम्ही म्हणजे तुम्ही बी ह्यांच्या सोबत सामील आहे ना अहो सुंदरा वहिनी मला पण ह्या पाव्याने सांगितलं माझा सासरा आणि माझा मेवना घराच्या बाहेर जाई नाहीत मग ह्या गाण्याच्या सांगण्यावरून मी पोलिसाचा ड्रेस घालून इथं आलो या वहिनी हे बघा मला जाऊ द्या मुंबईवरती मोठा आतंकवादी हल्ला झालाय मला त्वरित बोलवलंय मी चाललो काय करताय लागा तुम्ही दोघं हा? अरे सगळ्यांनी मिळून काय मलाच मार बसवायचं ठरवलंय काय अरे मग काय करू आता आम्ही आमचं तर सगळं उघडं फाडलं हा बघा ऐका आता आपलं पितळ तर उघडं पडले आता आपण काय करू सुंदरीची माफी मागू नाहीतर सुंदरी ती म्हशीच या परी आपल्या तिघाला मिळून धू 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 धुत्यान माफी मागितलेली बरी चला चला दोघं चौकतेल थांबा माझ्या तुम्ही गप्प बसा तुमच्या मस्तीमुळेच एवढं सगळं घडलंय अगं सुंदरे सुंदरे आता मान्य करतो माझ्याकडून चूक झाली आता मला माफ कर इथनं पुढं असं कधीच करणार नाही मी हा माझी शपथ ना तुझी शपथ वय सुंदर वहिनी माझं पण चुकलं मी पण सॉरी उगाच या पव्याच्या नादी लागलो हा बरं का सुंदरा वहिनी माझं बी चुकलं मी पण सॉरी बर बर असू द्या आईला सुंदर सगळ्यांना माफ किती वाटतं मोका बघून आपण बी चौका मारावा आपली बी चूक झाली सुंदरे माझी बी चूक झाली बरं का मला बी ना आपल्या ह्या बंड्याला बी माफ करून टाका आता आणि कसं आहे माहिती आहे का की असलं 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे वगैरे असलं काय करणं आपल्या संस्कृतीत बसत नाही ते अजिबात आपण केलं नाही पाहिजेत हो ना आबा म्हणून मी सांगते की अविवाहित मुलींनी आपलं चारित्र्य सांभाळलं पाहिजे हा नुसतं मुलींनीच नाही तर मुलांनी सुद्धा आपलं चारित्र्य सांभाळलं पाहिजे आबा आणि तुम्ही आता तुमचं वय बघा जरा लाजा थोडंफार काय आणि हो लग्न केलेल्यांनी आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहा नाही तर या म्हशीच्या व्यापारासारखं उगा दुसऱ्याच्या बायावर बघतो ओ भाऊजी तुम्ही काय खरंच बाय आहे का अहो जाऊ द्या आता त्या विषयी सोडून